माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अशोक उईकेंना पाठवून कधी त्यांना विचारून घ्या. मग जबाबदारी दिली की महापौर बनवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा. आता मग जबाबदारी दिली हे मी नाही मागितली, मुख्यमंत्री महोदयांनी दिली. तर मग याच्यावर प्रश्न का उपस्थित होता की 17 उमेदवार बदलण्याचा अधिकार कोणाला असतो का? उद्या राष्ट्रीय अध्यक्षांनी विधानसभेतली एक यादी पाठवली तर राष्ट्रीय अध्यक्षांना विश्वासात न घेता उमेदवार बदलता येतात का? तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहे का? उमेदवाराची यादी ही प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजींच्या सहीने आली आहे. तुम्ही इथं बसून उमेदवार बदलवाल हा तुम्हाला अधिकार आहे का? एबी फॉर्म तुम्ही बदलवाल तुमच्या मनात आले म्हणून. मग ठीक आहे, 29 प्रदेशाची यादी आल्यावर एबी फॉर्म हरीश शर्माजी बदलून टाकतील, जमेल? असं करता येतं? तुम्हाला तुमचं मत मांडायचं असेल तर तुम्ही प्रदेश अध्यक्षाकडे मांडू शकता की हा उमेदवार योग्य नाही तो बदलवा. पण प्रदेश अध्यक्षाचा अवमान करणं हे योग्य नाही. मग ते म्हणालेत की तुम्ही गावात नव्हते. गावात असणं आवश्यक असतं का? यांच्याशी फोनवर गावात म्हणजे का आमने सामने येऊन बसणार आहे का? काही गरज नाही आहे. स्टॅम्प पेपरवर सह्या करण्यासाठी माझ्याकडे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची खूप माझ्याकडे आणि तेही अनेक वर्ष काम करणारे अनुभवी लोक आहेत. तर मग याची गरज नाही आहे तिथं. मी फोनवर सातत्याने संपर्कात होतो आणि मला विश्वास होता की जेव्हा संदीप गिरे असतील, प्रशांत दानव, हे मग एकदा नव्हे, हे प्रशांत दानवजी इथंच आहे. मग म्हणे भाऊ तुमच्या मनात तेच होईल. काय प्रशांत म्हणागा ना तू? कारण विश्वास होता. मग हा विषय कुठं आलाय?